स्वामींनी सप्त घटांना स्वीकार लावला. मग नंतर ब्राह्मणाच्या घरी त्या ब्राह्मणाने आरवणा दिली, मर्दाना मागणी केली. तिने अनुताप करून दंडवत घातले त्या स्त्रीने. आणि मग सर्वज्ञानी तिथे स्वतःच लीळा करून स्वतःच जाऊन स्वतःच आरोग्याचा स्वीकार केलेला. मग सुरुवात कुठून करायची तर मग घट उचलून दिला डोक्यावर 7 वेळा. त्या घटांच्या मध्ये असलेल्या जड परमाणूंना संबंध द्यायचा. जे जड जीव आहे त्यांना उत्काला संबंध द्यायचा नाही, हा हेतूच नाही संबंध. आणि ही लीळा मनुष्य वेशाची आहे. पुढे चालून मग मनुष्य वेशातून स्वामी आता ईश्वर पण आहे आणि आता आरोग्य करायची. स्वामी निमित्त आहे घरी जाण्याला, ती कृती करण्याला. आणि पदार्थावर नवरा बायकोची सत्ता असते. नवऱ्यानं दान देऊ की बायकोची, म्हणून ते सांगतात दोहीची सत्ता. म्हणून आरोग्याची केवळाची लीळा केवळ परमेश्वरानं ही लीळा आकारलेली, साकार केली. म्हणून आरोग्याचं फळ दोघांनाही. आता हे सगळं काही हेतू नाही काही. आणि हेतू मायापूर भजन घडले त्यांना प्रेमा प्रतिसाधन होईल. आता तो वैदृष्ट झाले. पुढे तो प्रकार वाढत. त्यानंतर मग सामान्य स्त्रियांचा घरी सर्वज्ञानी गेल्यानंतर त्या 2 सामान्य स्त्रिया स्वामींना पाहिलं, घराला घेऊन गेल्या, बसवलं वगैरे. तिथल्या दुसऱ्या समोरच्या घरातून स्वामींना पाहून ती आली. दोघी एकीचा मनोधर्म मायबाप म्हणून आणि एकीचा आहे भोगता कोण. चला ना म्हणाले, माझ्याकडे सर्व देऊ तुम्हाला, माझ्याकडे सर्व आहे आणि बाकीचं पण आहे म्हणाले, चला. तर ती वेश्या आहे, ही वेश्या आहे, पण दोन्हीचे भाव देणे. तर स्वामींना पाहून असा भाव का निर्माण झाला, असं मग तोच भाव इकडे अवसरकाळी, मंगळकाळी, दत्रेच्या ठिकाणी, परमार्गी असे विचार का निर्माण त्या विषयासारखे. ना म्हणाले, हा प्रमादांतूल प्रसव. प्रमादाच्या आतमध्ये हा प्रसव घट्ट पकडून ठेवतो जीवात्मा. आणि मग तो पुढं जन्म चालू राहतात. तिथे 84 लाख येऊन होतात. मग हा केव्हा तरी कुठल्या तरी तन्मेनी परमार्गी येतो, पुन्हा प्रमादांत. म्हणून ते म्हणतात प्रमादांतून प्रसव. आता उभा राहिला, कुठे कसा केला त्यांनी, म्हणून ते सांगतात की ते ज्ञानिया अभिळा केले, म्हणून ती रजभाव निर्माण झाला. ज्ञानियाची अभिलाषा केली त्या भावनेतून. ते होतं बघा वटवासांच्या परिणामाचे जोडप नाही का, दुःख देऊन गेले ते. हा जो रज आहे तो दुःखाला कारणीभूत आहे. सगळीकडे संसारात आहे, अध्यात्मात आहे. आणि जाणीवपूर्वक मग तो परमार्गी हा प्रसव वाढत वाढत
ईश्वरापर्यंत जातो. मग प्रेम याच्या ठिकाणी आपण चरित्रामध्ये पाहतो तसे तसे जीव आलेला आहे. म्हणाले ही कसं दर्पाने ऐसे येणं ऐसे करत आहे की नाही. पहा पहा म्हणाले. यावर सर्वज्ञानी लवणाकुश अत्यान कथन केलंय की नाही. ज्ञानांकुश महात्म्य कथन. तर तो प्रसव भटवासांचा आला, महिमभट्टांचा आला आहे का नाही. ज्ञानांकुश प्रसवाचे उभे राहतात अनुसरल्यावर. साधना जशी सिद्ध राहील तसं हे प्रसव तुम्हाला त्या सिद्धतेतून भंग करतात. तुम्हाला ईश्वराकडे जाऊ देत नाही. आणि तुम्ही थोडा वाव घेतला, वाघाला ढिला करूच नाही केला. त्या अंतरंगातल्या गोष्टी असतात. बाहेरून समाजाला मार्गाला काय करायचं कुणाला काही कळत नसतं. आपली गोष्ट आतून वेगळं असतं ते, बाहेरून वेगळं असतं. बाहेर बरं वाटतं पाहिणं, पण आत म्हणून पाहिणं कठीण असतं. म्हणून ही लीळा सर्वज्ञानी आपल्याला आचार पडले आहे, विचार पडले आहे की असं पण होऊ शकतं. मग कोण काय अभिलाष करेल सांगता येत नाही. अवसरा सर्वज्ञ आले म्हणजे निवर्तले सुची आणि अशुचीचा. हा विकल्पांतूल सुची असेल, विकारांतूल सुची असेल, स्वभावांतूल सुची असेल आणि निवर्तली. अभिलाषेतून ह्या निर्मिती होतात आहे का नाही. काय स्वामींची सूक्ष्म तत्वाचे चिंतन आहे. मनीचे अभिलाष निवर्तले सुची असुची दोन्ही नाही नाही. आघातीतला धर्म हा आपला तुटला. सुची विकल्पातली सुची अशीच आहे, विकारातली आहे. स्वभाव पाळण्यासाठी तुम्ही सुची असुची बघत बसता, सतत बसायचं रिक्षा पाहत 10 वेळा बस. सगळी सुची अशीच. हे वचन कळायला खूप आवड आहे. मोह सत्संग पडायला नाही तर मनीचा अभिलाष आपण ते सूत्र पाठ करून ठेवलं. ते मनीचे अभिलाष निवर्तले नाहीत ना. आणखी अभिलाषा कुठं असते सर्वज्ञानी सांगितलं आहे. गीतेत कुठं सांगितलं अभिलाषा. अभिलाषाची निवृत्ती करायला. अर्जुनाला पण अभिलाषाच होती ना. हे माझे गुरु, हे माझे हे ते नातेवाईक, अनेक अनेक सुची आणि अशुची होती म्हणाले. सगळीकडे तो वैचारिकच गोंधळ आहे. जास्त अशुची करायची नाही. तो कसो मन मोडल्यामुळे सुची असुची. तशा ह्या ज्या सामान्य क्रिया आहेत त्यांची मनीची अभिलाषा निवर्तलीच नाही. पण माझ्याकडे सगळं आहे, गाडी आहे, बुडी आहे, बंगला आहे, पैसे आहेत, सौंदर्य आहे, फक्त तुम्ही चला स्वामी चला. फक्त दुसऱ्या माय म्हणतात अगं तू माय बाप आहे नाही. काय म्हणाली काय म्हणतात एकाचा भावायचा प्रसवाचा एकाचा भाव प्रसवांतून असा तो परमार्गामध्ये हा जीवात येतात. मग या घटना सतत चालू राहणार आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण केलंच ना त्याप्रमाणे आहे का नाही. दुर्योधनाला माहित होतच ना. शिशुपालाला माहिती होतं तो तसा प्रमादी झाला. ज्याने आणतो आले हा ग्वाल आहे हा कपटी आहे म्हणाले. आणि 16.5 किती लग्न तेवढे लग्न केले ना.
असे जीव सगळीकडे असतात. तुम्ही त्याग करा, सगळीकडे असतात. ते प्रत्येक मानवामध्ये असे असतात. एका दुसरा असते. आणि मग ती बजबज पुरी चालू राहते. गुरुसाहेब प्रश्न मोडलेला नसतो ना, म्हणून तसे अशी शिकणे भेटतात. रग टाळवतात, सम सुची सगळं प्रत्येक लिळेमागे सर्वज्ञांचा काही उद्देश असतो. म्हणून हे आचारफळाने विचार पडला केवळ परमेश्वर स्वरूपानं स्वीकार करून आपल्याला दाखवले. तर अशा प्रकारे मग त्याने मायबाप म्हटलं बघा. त्या सामान्य स्त्रियांनी दोन्ही हे मायबाप आहे. तर असं मायबापांचा जो गोमट्याचा प्रसव आहे कुठे जोडले? म्हणाले ज्ञानिया मातृत्व मानिले. हे मोठा होय. ज्ञानियाला मातृत्व होणे मानणे हे सगळं करावं लागतं. फक्त जन्मात कोण गेलेला असतो. आणि मग मानल्यानंतर तिथे भाव असतो सात्विक. तीनच भाव आहेत ना, सात्विक भावात जगा, राजस भावात जगा, तर तामस भाव. तीनच भाव आहेत, तीनच गुण. ठीक आहे. कुठल्या तरी भावने तुम्ही जगा. म्हणून ते सांगतात की ते सात्विक भावाने किंवा मागील सृष्टीच्या प्रमादामध्ये धर्म आचरत असताना ज्ञानाचा ठाई मातृत्व आणि पितृत्व होऊन सेवा, शुश्रूषा, अन्नदान जो काय असेल तो भाग तो केलेला आहे. जसं म्हणजे आणखी असे लोक आहेत ज्या आई वडिलांप्रमाणे साधूला सेवा करतात, मार्गाला ठेवून देतात, साधूला घरी ठेवून देतात. एक रूमच बांधलेली असते. बाबा देवदेव करा म्हणतात, आम्ही कर्म करतो, तुम्ही धर्म करा. आणि सगळा घरचा परिवार संध्याकाळी मग जमला केली राहायचं सांगतात. असे अनुसरलेले कितीतरी आहे. गावोगावी अशी कितीतरी साधूंच्या देवपूजा आधी आहे. आपल्या संसारातल्या सगळ्या देवपूजा कुठे आहे? मायंबट्टा, तिरुपती, सगळ्या पिढीच्या आमनायांच्या 50% देवपूजा ग्रस्तांच्या घरी कुठं कशा गेल्या त्या? ते ज्ञानिया मातृत्व मान्य. मातृप्रेम त्या ज्ञानियाला तिकडे मिळालं उपदेशाच्या घरी. ते कसेच राहिले बिचारे तिथंच नाही. त्यांचे अभिलाष निवडलेले आहेत. ज्ञानी कुठेतरी मरायचं ना, मेले बिचारे. त्यांना प्रेमाचा उपाय घडवला देवाने आणि ह्यांना मातृत्व दिलं. छोटी शब्दाची प्रेमाची गरज सर्वांना असते. 2 शब्द प्रेमाचे. फोनमुळे तर काय विशेष गेला आहे का नाही? हजारो नंबर फोन मध्ये असतात, पण अधिकाराचे प्रेमाचे कोणी कोणाला बोलत नाही. सगळे बिझी आहे. नाही सुख आपुलकी गेली, फॉर्मॅलिटी आहे, कठीण असं. तर ते ज्ञानियाचं मातृत्व हे त्यांच्या हातात कामी आलं. ते जनासी राजसे सवळी पुरवठा कैश्वरी पदार्थ संपादाय. आपण सेवा करावी हा गुण ते झाल्यानंतर ते महत्वाचे. ते त्या स्त्रियांना घडलं. पदार्थ संपदावे पदार्थ संपादनाचा भाव. आपण कोणाची सेवा करावी, आपल्याला सेवा घडावी, अशक्ताची, ज्ञानियाची, वासनिकाची, नामधारकाची,
कुठंतरी तुम्हाला वेळ सुरू करावी लागेल ना, एकदा सुरू करून द्या. आता आपल्याकडे एकच होतं अन्नक्षेत्र 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 किती 50 अन्नक्षेत्र म्हणजे एकच एक झूम सीम निघालं. असं ते काय असं माहित नाही पुण्य गोमचं तर तात्विक चिंतनात पडायचं नाही. पंचार आला 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 आता सगळीकडे चालू. या पदयात्रा आली 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 सगळीकडे ते म्हणजे ह्या सगळ्या झूम निघतात. तर तुम्ही काहीतरी करा ना, कुठल्या तरी भावनेत जागा रजतम आणि सत्व ते भावनांचे सगळ्यांचे एकवटा झाला की समूह तयार होतो आणि तो समूह धर्म प्रचार कारणीभूत ठरतो. मग धर्माचा प्रचार करता करता धनाचा वगैरे सगळ्यांचा आतला आश्रय मिळून जातो आणि मग सगळ्यांच्या दिशा बदलतात, तोच धर्म होऊन जातो. असं कठीण होऊन जातो, तोच विधी होऊन जातो. विषय निर्माते आपण असं सगळं भानगड वाढत जाते हळूहळू. मग ह्या ज्या सामान्य स्त्रिया आहेत की मायबाप म्हणणारे त्यांना पदार्थ द्यायचा पण दिल्या गेला, गरीब असेल बिचाऱ्यांची सेवा करायची पण तेवढी घडली नाही. हा गुण तळमळीचा आणि मरून गेल्या तर देहांतरी स्त्रीत्वाई काही परमार्गाच्या मावल्या तिथे सेवाच करतात. भाऊ द्या बाबा जेवण करून दोरीच द्या, थांबा आमच्या मन आम्ही सेवा करतो. अशा काही आहे. हे कशामुळे येतं? देहांतरी स्त्रीत्वाई. महिला अधिकरण तेव्हा बनतात देहांतरी स्त्रीत्व आलं आणि तो भाव ती क्रिया आभाराचा तोष आहे. आभार आहे. भूतवासांच्या पदरी आभार आहे, महाभट्टाच्या पदरी नागनागाच्या पदरी आभार पण तो प्रसव आहे की नाही. ते कोण इकडे आलेला तो प्रसव आहे ना, मरून जाते ना दैमाने जाऊ द्या. गाडीचा विषय छोटा परशुराम सांगितलं. आता तुम्हाला हे चिंतन करायचे आणि मग आपल्याला शोधायचे. स्वतःची शोधणी लय महत्वाची आहे. स्वतःचा बोधाची स्वस्थता हरवायची नाही, हरवली गेले. बोधाची स्वस्थता भंगली, केवळ परमेश्वराच्या सन्निधानात तुम्हाला सुख नाही लागलं, आनंद नाही आला, तिथून शुद्धत्व नाही आलं, तर तुम्ही काय कराल? मग पळवाटा शोधाल, धार्मिक पळवाटा. हे अन्नक्षेत्र इकडं जाय असे लोक घेऊन तिकडं जाय, मग इथे काहीतरी कर तिथे काहीतरी कर आहे की नाही. आपण मूळ सोडून किती पळतो बरं, का पळतो आपण? ती बोधाच्या स्वस्थतेवर सांगतो. आनंदाची चंद्र उगवायला पाहिजे ना. आनंदाच्या चंद्राच्या सामन्यामध्ये बोधाच्या मंद मंद स्वामींच्या मूर्तीला येऊन बसा. स्वामींचे भाव आहेत, स्वरूप भाव आहेत ना. स्वामी कृपेचे भाव आहेत, करुणेचे भाव आहेत, दयेचे भाव आहेत, आहे का नाही. करुणा तर घेऊन गेली ना स्वामींना त्या पेशांच्या. काय कारुण्य आहे स्वामी, कारुण्य सिंधू माय बापा. काय ते परमाय बापा. कारुण्य सिंधू परमाय बापा ह्या लेमध्ये दिसत या सामान्य स्त्रियांच्या घरी साकार केली.
नुसतं म्हणून चालणार नाही, मला प्रमाणात द्यायला. काय म्हणाले, जाऊ द्या ना बाई, जाऊ द्या ना. मग स्वामींचे निरोपण केले, ते पाठच असावं लागेल. तर अशा प्रकारे हे या तुम्हाला सांगते की देहांतरी स्त्रीत्व आल्यानंतर स्त्रियांच्या काही बरेचसे गुण असतात. आपला जो सर्व परमार्ग आहे तो स्त्रियांच्या साधुबायांच्यामुळे चालू आहे. आमचा जो ठेप आहे ना, अधिकर्माची गुरुकुळाची, तुम्ही केलं म्हणून ते होत, नाहीतर काही खरं नाही. ते सगळं करून ठेवावं लागतं, सेवा म्हणून करायची. म्हणून त्याला व्यवहाराचं रूपांतर आलं की मग अवघड होतं. पुढच्या काळात पैसे नसायचे ना, आता सेवा आहे करायची मग चुकता. तर असं हे मग ते स्त्रीत्व येत 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 तुम्हाला देव स्त्रीदेही अधिकरण करतात. कुणाला केलं पहिले अधिकरण? स्त्री परंपरेतल्या सगळ्या अधिकरण महिना बघा, तुम्हाला दिसतील. पहिले अभयखाना दिलं अधिकरण, आहे की नाही? मग पुढे पुढे चाललं, त्यास अनेक आहेत पंथात किंवा स्मृतीत आहे, ग्रंथाच्या आहे. मला असेल म्हणून मानसिकेत जात्यावर गाणं देऊन बाया त्या अधिकरणाचं एक कृपा करायची. अशा महिला आहेतच ना, अशा मार्ग रूढी चालतात. भेटायचं ना जळायला त्यांची जळताना गाणं, पुरीचा काळ समोर ठेवा, धर्म जिवंत आपल्यापर्यंत कसा आला आणि काय कष्ट आहे तुम्हाला आता कोणाला तरी. सगळ्या मशिनरी आल्यात, सगळं आलंय, गॅस आलाय, मशिनरी. देवाची अपार कृपा आहे, जड साधून देण्याच्या बद्दल अपार कृपा आहे. आश्रम दिले, करोडो रुपये दिले देवा. मशिनरी चपात्या करायच्या मशिनरी आल्या, स्वीकार करा. अजून एक तासात 5,000 लोकांचे कपडे. यजमान बी तयार आहे की नाही? यजमान बी खूप तयार आहे. सांगा फक्त त्यांना, खरं सांगा, ते देतात. किती मोठं वैभव आहे स्वामींनी दिलेला आहे ना. असंख्य करोडो लोक आहेत, फक्त आपली यादी नाही, संघटन नाही. हा, अगदी सोबत. तुम्ही कल्पना करा, स्वामी तयार आहे, कल्पनेला लगेच चित्र रूपांतर. तुम्ही कल्पना करा, असा आश्रम पाहिजे, बर कसा. तुम्ही हीन कल्पनेचे आहेत, बर हीन. एक संकल्प तुमचा उच्च लेवलचा, तसं होईल ना. सगळ्यांना गरम पाणी, करा संकल्प. सोलर लावून दिलं तर यजमान तयार आहे. कपडेवाल्या ठेवा 10 बाया, 4 कुटुंब ठेवा, मला सगळं भेटतं. हॉस्पिटलमध्ये भेटतं तर भेटेल की नाही? हा आश्रय भेटत नाही म्हणून लोक म्हणतात घरी बरं आहे बाबा, आपल्या आपल्या घरी सुख सुविधा. इकडून कोणाला वचनामध्ये गमतीचं नाही. सुख साधणे देवो ना ते डोक्यावर टाकलं जातं, आणि आपण मात्र सुख घ्यायचं, आहे की नाही? त्याला सांगायचं आपण असं 8 दिवसाला करा. आता त्याला सवय नाही तर कसं करेल? पोटात गॅस झाला काय स्मरण करत शिळ्या पाकळ खाल्ल्या. असे विरोध असती परी आहे आपण, त्या गोंधळात आपण फसलो. कोणी ह्याने एक म्हणावं, त्याने एक म्हणावं, ह्याने हे केलं तर त्यांना की दुसरं वचन त्याने समोर ठेवावं. का सापेक्ष आपण आचरत नाही. सुंदर विचारांनी गुंफण करण्यासाठी मन प्रसन्न लागल ना, नाही लागणार. नाही ते मन सुची असुचित जात. बघितलं कसं आहे, हे तर असे करतात, मलाच करायला सांगतात ना. त्यापेक्षा सगळे स्टँडर्ड व्यवस्था. कर स्मरण, लिहा, आठव,
प्रत्येक रूम मध्ये साऊंड सिस्टीम आहे की नाही. बस म्हणाला तिथून बोलतील आपल्या रूम मधून, वेळासमोर ठेवतील, सगळा मार्ग राहील 3 ते 6 आहे की नाही. ठाव करून तुम्ही दररोज नेलं पाहिजे मार्गाला, असं वाटलं लोकांना. कोण मरते बाबा यांच्या मार्गात, रडतातच पाहतात. देवासाठी रडायला काय हरकत आहे, देवासाठी रडायला काय हरकत आहे. 3 ते 6 रडणं बंद झालं. 6 ते 5 सूत्रपण बस आहे तो तिथे मास्टर गरम गरम तेवढं. तर ते जे आहे सामान्य स्त्रिया, त्यांची जी अपूर्णता आहे ती देहांतरी स्थित्व आल्यानंतर पूर्ण करून देतात सर्व. हा विषय चाललेला आहे. विषय लांबत जातो. हेतूमध्ये गेलं, हेतू समजून घेण्यासाठी तुम्हाला असं फिरावं लागतं. गोल 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 तत्वज्ञानात फिरावं लागतं. तसे तसे तुमचे भाव सिद्धीला जाण्यासाठी मग योग आणतात सर्व. मोठा योग एकच मग सगळं करून देतो आहे की नाही. आश्रम बांधून देतो, चातुर्मास कंटिन्यू देतो, दुधाचा पुरव दररोज साधूला जेवढे साधू आहे तेवढ्यांना एक एक पाव दूध दररोज केलं ना. देहांतरी स्थित्व आल्यानंतर मला भजायचे मार्गी, तर मग असे इमान तयार राहतात. तुम्ही फक्त आचार करा, फालतू आचार नको, कर्मट नको. भिकाऱ्यासारखं साधू नाही सांगू आहे की नाही. पडलेले आहेत, मच्छर चावतात, ताप येतो, आणि आपण मात्र इकडे मस्त आहे की नाही, ते तिकडं असत. अशी ही विषमता कुठंतरी दिसते. तर असो, म्हणून त्यांना ही लीळा आचारपर, विचारपर आणि केवळ परमेश्वराची आहे. दंडवत